नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या आणि सुंदर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या अशा 4 रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एकदम युनिक डिझाईन्स आहेत. तर नक्कीच या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्कीच या रांगोळ्या आवडणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि अशा छोट्या-छोट्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या जर तुम्हाला काढायला आवडत असतील आणि नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी आपण असे मोठे-मोठे टिपके काढून घेतले आणि त्याला सर्कलचा आकार दिला आहे. आतमध्ये केशरी कलर भरून घेते मी फिलरच्या मदतीने. तुमच्याकडे फिलर नसेल तर तुम्ही बोटाच्या मदतीने पण भरू शकता. असं नाही की तुमच्याकडे टूल्स अवेलेबल पाहिजे. विदाऊट टूल्सही तुम्ही रांगोळ्या काढू शकतात. फक्त हे टूल्सचं कसं असं थोडंसं पटकन रांगोळी काढता येते. जसं की बॉटलच्या मदतीने पटकन आपण टिपके काढू शकतो. म्हणजे आजूबाजूला सांडत नाही. आणि फिलरऐवजी तुम्ही तुमची चहाची गाळणी असते त्याच्यानेही रांगोळीचा कलर भरू शकतात. असं स्पेशली टूल्स घेण्याची गरज नाही. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही घेऊ शकता टूल्स, काहीच हरकत नाही. आणि घरातल्या वस्तू वापरून पण तुम्ही रांगोळीसाठी टूल्स बनवू शकतात. एकदम रॉकेट सायन्सने एकदम सोप्या-सोप्या. तर तुम्ही बघू शकता ही जी पिवळी काडी आहे, आता मी त्याला सध्या काडीच म्हणते, मला माहीत नाही त्याला काय म्हणतात. हे तुम्हाला माहितीच असणार आहे. आपण जो केसांचा आंबाडा बांधतो त्यात आपण लावतो ती काडी. हेअर ॲसेसरीज आपण म्हणूया त्याला. तर मी त्याचा वापर करून रांगोळीची डिझाईन तयार केली. तर असंच तुम्ही पण काहीतरी आपल्या घरातल्या वस्तू, टाकाऊ वगैरे वस्तू असतात, पेन वगैरे संपलेले, तर तुम्ही त्याचा वापर तुम्ही रांगोळीसाठी करू शकतात. तर अजिबात स्पेशल टूल्स वगैरेची गरज नाही आहे. आतमध्ये आपण लक्ष्मीचे पावलं काढले, हळदी कुंकू कलर वाहतोय त्यामध्ये, म्हणजे हळदी कुंकू कलर टाकला आहे. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली, एकदम सोपी, सुंदर, झटपट होणारी आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह आहे. तर नक्कीच ट्राय करा ही रांगोळी. आणि एक मला व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो, कशा वाटल्या रांगोळ्या. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही दारासमोर काढल्या की नाही मला ते पण सांगा. आणि तुम्हाला अजून जर अशा छान छान डिझाईन शिकायच्या असतील तर तुम्ही आपला रोज व्हिडिओ दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होतो. तर नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ बघत जा. एका व्हिडिओमध्ये मी 4-4 रांगोळ्या आणलेल्या असतात, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 4 दिवसांच्या 4 रांगोळ्या बघायला मिळतील आणि पटकन पण होतील तुमच्या, शिकून पण होतील नवीन डिझाईन्स. तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या मैत्रिणींनाही आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. आपली पुढची डिझाईन चौकोन काढून घेतला आहे. आतमध्ये पण छोटासा एक चौकोन काढला आहे डायमंड शेपमध्ये आणि आतमध्ये आपण स्टेन्सिलच्या मदतीने असा स्वस्तिक काढतो आहे. थोडी त्याला लाल कलरमध्ये आपण बॉर्डर देतो आहे, बारीक लाईन. या रांगोळ्या सणासुदीलाही काढू शकतात, काहीच हरकत नाही. रांगोळी काढायला मोस्टली 10 ते 5 मिनिट लागतात मैत्रिणींनो. थोडी मोठी असली तर 10 मिनिट आणि छोटी असली तर 5 मिनिटाच्या आत होऊन जाते. तर छोटीशी का होईना रोज दारासमोर रांगोळी काढा. मी तुम्हाला प्रत्येक भागात हेच सांगत असते. आपली ती परंपरा जपली गेली पाहिजे. तुम्ही जर रांगोळी काढायला अजूनही सुरुवात नसेल केली तर नक्कीच सुरुवात करा. काहीच हरकत नाही रांगोळी काढायला. ठीक आहे, जे महिला जॉबला जातात, ज्या मैत्रिणी, त्यांचं ठीक आहे. पण ज्या गृहिणी घरी असतात त्यांनाही खूप कामं असतात. मला माहिती आहे, मी स्वतः त्यातून जाते. तर त्यातले 10 मिनटं काढा तुम्ही आणि रांगोळी काढत जा दारासमोर रोज. किती सुंदर दिसते बघा ही रांगोळी. तुम्हाला जर दुसरा कलर आवडत असेल, म्हणजे व्हाईट नसेल भरायचा, तर तुम्ही दुसराही कलर यामध्ये भरू शकता तुमच्या आवडीनुसार. आहे की नाही रांगोळ्या? खरंच तुम्ही मला नक्की सांगा. एकदम सोप्या-सोप्या आणि कुणालाही जमेल अशाच रांगोळ्या आहेत. आणि तुम्ही काहीतरी शिकताय माझ्याकडनं याचा मला खूप आनंद होतो.
आणि ह्या रांगोळ्या जर तुम्ही दारासमोर आणखीन ट्राय केल्या तर आणखीन छान वाटेल, तर नक्कीच काढा. तर आपली ही पण रांगोळी रेडी झालेली मैत्रिणींनो. सुंदर रांगोळी आहे. वेगवेगळ्या अँगलने कशी दिसते रांगोळी ते दाखवते मी, म्हणून 3 फोटो टाकलेले आहेत. पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही, कमळाचं फूल काढलेलं आहे एकदम बारीक. ही लाईन बारीक का येते एकदम, कारण की आपण रांगोळी पण तशीच वापरली, एकदम बारीक रांगोळी आहे. तुम्हाला या आधीच्या 2 दिवसांच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले रांगोळीचा फरक. 2 प्रकारच्या रांगोळ्या आहेत माझ्याकडे. तर जेव्हा अशी बारीक रांगोळी काढायची असेल फुलांची किंवा टिपक्यांची, तेव्हा मी ही रांगोळी वापरते. आणि फिंगर वगैरेवाली रांगोळी असेल तर तेव्हा मी रवाळ रांगोळी वापरते. आणि असं कंपल्शन नाही की तुम्ही पण तशाच वापरा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात, काहीच हरकत नाही. वरती कमळाचं फूल काढलं, एक लाल आणि पिवळ्या कलरमध्ये 2 लाईन काढल्या आणि परत आडव्या उभ्या थोड्या 7 लाईन काढून घेतल्या. आपली ही पण रांगोळी रेडी झाली. एकदम सोपी, सिंपल, एकदम कमी वेळात होणारी रांगोळी आहे. आणि आता जी शेवटची रांगोळी आहे मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी मोठे मोठे 3 टिपके टाकते, काढते. तर हा कलर जो आहे तो असा काही स्पेशल मी दुकानातून विकत घेतलेला नाही आहे मैत्रिणींनो. तर मी ह्या ज्या रांगोळ्या काढलेल्या त्या आधीच्या, त्याचा मिक्स झालेला कलर आहे, तो वापरला आहे. म्हटलं चला थोडीशी रांगोळीची बचत करूया. तर बघूया कशी दिसते रांगोळी. तर खूप सुंदर दिसते रांगोळी. तुम्ही पण असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करत जा, थोडंसं नाही का हटके. तर बघू शकता किती सुंदर दिसते. त्या कलरबरोबर आपण व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन वापरलं आहे. तर छान दिसते रांगोळी. तुम्हाला पण कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच रांगोळ्या पुढच्या भागातही आपण घेऊन येणार आहोत. तर नक्कीच येणारे व्हिडिओही बघा आणि भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.